तू तिला खाली उतरून तुम्ही हा बोला. अरे गरीब माणसं तिच्यात काय बघती काय नाही. आता तर म्हणलं सरपंच आहे. हो बोलायला लागतं. हा? तो काही पण नाही हो. हे बघा तिकीट आहे मॅडम बघा तुम्ही. ते बसचं तिकीट आहे बसचं. नाही मॅडम आहे मॅडम ते माझ्या नाही का सरपंच बनायचं तिकीट आहे. 10 रुपयात प्रवास केलेला तो काय झालं तिकीट दाखवतो 10 वेळा. नाही तिला खाली उतरो. जर तुम्ही माझ्या मागं पडलं तर तुम्ही माझ्या भावाला काही करा. मॅडम सरपंच मी सरपंच या गावचा अख्खा गाडी घेऊन देऊ शकतो तुम्हाला. राहू दादा तुला सांगते ना मला सरपंच बनायचे. मी बनणार आहे. बन ना उपसरपंच बन ना. तो उपसरपंच बन मी सरपंच बनतो. नाही दादा तुला सांगतो सरपंच मी म्हणतो मला नॉलेज आहे. नॉलेज नाही मी बनतो सरपंच. अरे उपसरपंच बन दादा शिवाय तू बन ना उपसरपंच. काय म्हणतोय आपल्या घरात चंचल येणार आहे ना तू बन किंवा मी बन दोघं बनतोय ना काहीतरी सरपंच दोघं बनतोय ना. मी सरपंच वाटतो तो उपसरपंच बन. नाही रे मला सरपंच बनायचं मी नाही मी सरपंच बनतो तो उपसरपंच बन. अरे मला नॉलेज आहे. तुला नॉलेज असू दे मी सरपंच बन. आम्ही ते जगमार मी सरपंच मला सध्या दीर बनायचं वहिनी चालणार आलं ना बाबा आपलं सुंदर आमची वहिनी लय सुंदर वहिनी. हो हाय छोटू चल जीवच दाखवली. छोटूला ट्रेनिंग देऊन आणलेली दिसती घर. आई शपथ गद्दारी नको रे यांच्यामध्ये बाळा. हो काय ट्रेनिंग दिली मॅडम तिला. काही ट्रेनिंग वगैरे द्यायची गरज नाही भासत मला. इकडं उभं काही ट्रेनिंग वगैरे देण्याची गरज नाही भासत. तिला कळतं कोण चांगलं कोण परक. कालपर्यंत तर म्हणत होतं ते बारीक लेकरू त्याला कळत नाही अजून. आणि लगेच कळायला लागलं होय 2 दिवसात. मग काय 2 पण नाही 1च दिवस गेला फक्त. चाललं होतं ना तुमचं काहीतरी. ना मॅडम तुम्हाला पण घेतला आम्ही ह्याच्यात. थोडं चाललं होतं सरपंच मॅडम तुम्हाला काय वाटतं मॅडम तो सरपंच बनाव का मी सरपंच बनव. सरपंचाची तिकीट भेटली भावाला दिसती का नाही खादी बिदी नमस्कार बिमस्कार करा त्याला हातबीत जोड सोपं आहे का रुतबा बितबा आता त्याचा पण. हा तुम्हाला सांगतो तुमच्या शाळेमध्ये कुठला पण सेलिब्रेशनचा कार्यक्रम असून द्या हार फुल आणि सक्कर त्याच होणार पहिला मानपण येतो आता गावाचा भावी गंभीर धर गंभीर नावाची पण गोष्ट असते. हात जोडा चला हात जोड स्वतःला देव समजायला लागले. मॅडम तुझं वय काय. हात द्या. सेल्फी सेल्फी घेतो ना. त्याला कोणीतरी तिकीट देऊ शकतं का. मॅडम आमच्या भावाचं नावच एवढं तिकीट द्या म्हणजे देणारच आम्हाला. तुम्हाला सांगतो पाटील मामा आले का? हो नमस्कार सरपंच इकडे आपल्याला अमेरिकन मॅडम तुम्हाला सांगतो लाखाशिवाय बातम्या वडापाव शिवाय खात नाही असं लाख माग विकत घेतो आम्ही लाख तिकीट नाही घालले माहिती महिनी भेटले. ते पण फक्त माझ्या मोठ्या भावामुळे. मग तुम्हाला सांगतो ते घुसल काटे तुम्हाला सांगतो च्या नादा. मॅडम सरपंच झालं सगळं काढतो रोड नीट करतो. हा मॅडम तू रोड नीट करणार आहे आणि स्वतःला नीट कर. मॅडम सगळं नीट करणार आहे. आलाय हो मॅडम तुम्हाला सांगतो भाऊ सरपंच झाले तुमच्यासाठी एक जोडी साडी मस्तपैकी गळ्यातलं छोटूसाठी कपडे इतकं पाठवलं ना मग रस्त्याचं काय काम नाही करणार ते. मॅडम रस्त्यासाठी तुम्ही म्हणलात ना स्वप्न पडलं असून स्वप्न. मॅडम हकीकती जो फॅमिली समजतो तो अख्खं जग समजतो कळलं का. आणि तुम्हाला म्हणजे आमचं कर्तृत्व आहे. काय कर्तृत्व आहे कर्तृत्व पहिले शब्द बोलायला शिक चाललाय सरपंच बनायला. कर्तृत्व आहे मॅडम मला तुम्हाला सांभाळायचं. काय पण हा नाही आलं माझं माझ्याकडे तू ठीक आहे विसरले का तू आपली कॅडबरी दिलती तुला. हा बर चल. अरे पलटी भेट आली मॅडम चला पार्टीला देतो तुम्हाला. तू जा. चला मॅडम. मला काय सांगतो आता आहे ना सरपंच झालं त्याला आहे ना असिस्टंट पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही PA बनतात का माही फायली दिली सही बी करायला वाचायला त्याला काय शिकाय का नाही? आयुष्यात जाऊन चेहरा बघ मला PA बनवायला निघालाय. मॅडम तुम्हाला माहिती का नाही ना माहिती. तेच तर आणि तेच तर मला समजायला आलोय आता आहे ना तुम्हाला आमची वहिनी बनवण्यापासून आहे ना कोण नाही अडू शकत. शब्द आहे माझा कारण की जर तुमच्या डॉक्युमेंट्स वर माझ्या भावाची साईन आली ना सरपंचाची साईन म्हणजे तुम्हाला आहे ना लग्नच करावं लागेल. मॅडम कारण लग्न एवढं तुम्हाला झंझट करूच तो करून टाका लग्न.
मी रस्ता बदलू शकते. मॅडम तुम्हाला सांगतो उन्हात तुम्ही रस्ता बदलला की आम्ही direct जागा बदलू शकतो. तुम्हाला दुसरे काही काम धंदे नाही नाही हा? नाही ना मॅडम. तुम्हाला सांगतो मॅडम उन्हात आहे ना तुमच्या मागे फिरून फिरून आहे ना इथं आमचं आहे ना 4 किलो वजन कमी झालंय. तेच तर सुकलेला बोंबील झाले मी सुकलेला बोंबील कळलं का काय माझा दणकट हात होता आता काय झालोय मी हा इकडे येऊन उभा राहतो त्यांच्यामध्ये कुठे उभा राहतो. होय, चल इकडे. जा तिकडं. अरे सरपंच झालोय बघ सगळं फ्री भेटून ये ना मागे चल. अजून झालं नाही सरपंच कसा असतो ते पण तुला माहिती नाही. मॅडम कळेल ते थोड्या दिवसात तुम्हाला मी. भपाऱ्या मारते सरपंच झालं अगं सरपंच. रंबा, तुला कळतं का सरपंच झाले त्याला हातबीत जो मानपान आहे त्याच्या हा? मॅडम स्वप्न पडलं असं तुम्हाला तुम्ही तिकीट दाखवू सरपंच का तुम्हाला? कसं पॉसिबल आहे. नाही दाखवू का तिकीट? हे बघा तिकीट भेटले आम्हाला दिसलं का तिकीट ते बसचं तिकीट आहे बघ बसचं तिकीट. हो चुकून दुसरं दाखवलं पण तिकीट भेटले आम्हाला दाखव ना काढून दाखव ना बसचं तिकीट ते पण जुनं पुराण त्यात ठेवलेलं कधी गेलं सोबत असेल. लग्न करता का तिकीट काढून दाखवतो काही गरज नाही. मॅडम मला तेवढंच काम नाहीये. मग एक काम करा ना. काय नाही मी तुमची काम का करेल. जाऊ दे मला असं लग्न करा ना राव मॅडम. तुम्हाला लय सुखात ठेवन. लय सुखात ठेवन मॅडम तुम्हाला. तुम्ही अशा रस्त्याने भेटताना त्यातच इतकं मोठं दुःख आहे. त्यात तुमच्या भावाशी लग्न करायचं मग तुमच्या घरी यायचं म्हणजे किती आणखी मॅडम, किती विचार दुःख करा. वाढून ठेवलं असं. भावासोबत लग्न केलं ना रस्त्याने हिंडायची गरजच नाही फॉर्च्युनर मध्ये हिंडतान आणि मी रस्त्याने हिंडत नसते. मी माझ्या कामानिमित्त घरातून बाहेर पडते. कामानिमित्त जातात मग आम्हाला भेटायला काय येतात तुम्ही इकडे? हा मी भेटायला येत नाही. मी माझ्या कामानिमित्त माझा हा रोड येणे जाण्याचा. पलीकडनं एक रोड आहे तिथून जायचं. हेलिकॉप्टरने जात जाऊ आम्ही भेटणारच नाही. तुमच्या समोरची गेली नाहीये माझी हेलिकॉप्टरने हिंडायला. हेलिकॉप्टर देऊ काय घेऊन तुम्हाला? आणि मग नाही. लाल देवाची गाडी मग ती तरी वापरा राहू हा कोण थांबून नाही तर मग अँब्युलन्स मध्ये फिरत जावा. नको नको रे बाबा असं नको. मॅडम जागायची तुम्हाला अजून सांगायचं नाही रे. अँब्युलन्स बघून लोक अडवणार नाही ना. अरे लय स्पीड मध्ये जातात तुम्हाला कुणाला थांबवायची कुणाच्या बापामध्ये टाकत नाही अडवणारच नाही तुम्हाला कोण पुढे. काय म्हणतो मॅडम मी करा असं लग्न तेवढं. एक्सप्रे किडनॅप करू का परत कोणाला? तुला सांगतो आठवलं वाटतं मॅडमला जरा. काय झालं मॅडम? मी ना खरंच सांगते डोक्याची मंडी करू नको. निघ. कुठे निघू मॅडम? तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला? सगळेत सगळे कोण? भाऊ आहे, आई आहे, वडील आहेत. माझं काय आहे? नाही मॅडम तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला? वात्रटवाडी गाव आहे. गाव आमचं नाही फक्त तुम्ही आमचे आहेत. वहिनी भपाऱ्या मारता गावाबद्दल. काय मॅडम वातावरणात कोण आहेत तर ते फक्त एवढं आमच्या वहिनी. प्लॉटिंग आहे, जागा आहे, शेती आहे. मॅडम तुम्हाला तुमच्या नाव करून देऊ का मॅडम? हुंडा बिंडा देऊ का तुम्हाला? काही गरज नाही. उंडा बिंडा पहिलं स्वतःकडे काय आहे ते बघा. रिकामे खिशे घेऊन मॅडम हे सगळे आपल्याची मॅडम इकडचं. मॅडम हुंडा पण आमच्याकडे आहे सोन्याचा हांडा आमिर जान कळलं का राणी बना केला गो. राहिला सांगतो या वातावरणाचा इतिहास सांगतो लिंबाचं झाड दिसतं का हे साधू सुप्प झाड नाही जो पण या झाडाखाली थांबतो ना माझा भाऊ त्याची बायको बनतो आय मीन ती बाई माझ्या भाऊची बायको बनते काय मॅडम भावासोबत लग्न आहे? कुठे एवढा भाऊ खाताय? आपल्या भावाचे 100 दिवस झालेत का या झाडामुळं पण तुम्ही लग्न करा तुमचा दिवसच नाही करून देणार मी 100 झालेत त्या दिवशी जर आतापर्यंत जवळ महिना झालं महिनाभरात तू फक्त मला एकच सांगतोय की एकच वहिनी होती आणि ती पळून गेली. आज तू 99 त्याच्यामध्ये ऍड केलं. कारण मग मॅडम भावासोबत लग्न मॅडम तुमची बी जिंदगी सुधरेल. मग मॅडम तुम्ही इतके खुश राहता ना तुम्हाला असं घड्याळ नाही बघावं लागायचं. हा तुमच्या असं बाजूला नाही का तुमच्या मनात आलं ना टाइम काय लगेच बाजूचं सांगून तुम्हाला हा मग क्लिअर येतो का तुम्हाला? भपाऱ्या डोक्याला उद्यापासून तू मॅडम सोबत याचं काम करायचं. हा मॅडम स्टॉप इज नेम ऑफ लॉ. हे काय तुझं मॅडम चढा आपलं मोठं पतली चढायला की मॅडम. त्या भावाला माहिती असेल माहिती ना डायलॉग ती मोठं पतली बघती ना तू. मला नाही कळत कोणाचा आहे तो डायलॉग? चिंगम सरचा आहे. वेळ म्हणतो मॅडम करा भावासोबत लग्न. मॅडम तुम्ही लय खुश राहता. मी अशी पण खुशच आहे. मी कधी तुम्हाला दुःखी दिसते का? मग काल का दुःख झालं तुम्ही? स्वतःच्या जीवावर मी इतकी खुश राहते. अजून काय पाहिजे? आणि इकडे भावाच्या जीवावर आलं तर मग तुम्हाला स्वतःच्या जीवावर राहावं लागायचं. मी सांगते तुमच्या भपाऱ्या तिकडेच ठेवा. काही काम आहेत मला. जाऊन द्या. चल ग. मॅडम थांबा मॅडम. मॅडम त्या दिवशी ना तिला किडनॅप केलं आज हिला करा आणि ते पण तिला खाली उतरव. तुमच्या तुम्ही हा बोलायला की तो तिला खाली सोडणार.
तू तिला खाली उतरून तुम्ही हा बोला. अरे गरीब माणसं तिचं काय बघती काय नाही. आता तर म्हणलं सरपंच आहे. हो बोलायला लागतं. हा? तो काही पण नाही मॅडम तुम्हाला सांगतो तुम्हाला तिकीट दाखव तिकीट काढ बरं. हे बघा मॅडम तुम्हाला आहे ना खोटं वाटते काय तिकीट आहे आमच्याकडे लाईव्ह. अरे ते बसचं तिकीट आहे. नाही हो. बरं, हे बघा तिकीट आहे मॅडम बघा तुम्ही. ते बसचं तिकीट आहे बसचं. नाही मॅडम आहे मॅडम ते माझे नाही का सरपंच बनायचं तिकीट आहे. 10 रुपयात प्रवास केलेला तो काय झालं तिकीट दाखवतो 10 वेळा. नाही मॅडम मला नरेंद्र मोदींनी दिलेलं आहे तिकीट. हा डायरेक्ट म्हणलं नरेंद्र मोदीला काही कामच नव्हतं. हो असं बोलू नका. तुम्हाला काय वाटतं. तो भाऊ आहे माझा. हा, हा. पुढचं पण बोल ना. तो जान आहे माझा, तो जिगर आहे माझा. तो जीव आहे मॅडम माझा. पाठ झालाय आता मला तुझं. मॅडम जाऊ दे मग काय आमचं. खाली उतरव. तुला खाली उतरायची बाळा नाही ना. तुम्ही हा बोला ना लगेच सोडतो तिला. हा. अरे तिला उतरव. चल आपल्याला उशीर ए, होतोय. प- 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 हा. तिला खाली उतरव. तिला सोड. तर तुम्ही माझ्या मागं पळत होता, तुम्ही माझ्या भावाला ऐका. ए, प- हिला पकड, हिला पकड. जा, जा, जा. अरे सोडा ना तिला दम लागायला. मॅडम तुम्ही हा बोला ना आम्ही पण एवढे दिवस झाला असंच तरसतोय. अरे तुम्हाला काय मला स्वतःशिवाय काम धंदा नाही का? नाही मॅडम काहीच काम धंदा नाही आम्हाला सगळं फुकट भेटतं. बघा ही प्लॉटिंग विकायची आम्ही नाही का काल एक ब्रोकर बोलावलंय. हा मॅडम मग विका ना. माझ्या कशाला मागं लागताय. आमच्या माझ्यासोबत लग्न करा तुम्हाला हुंडत म्हणून ती आखी जमीन देऊ का आपली आखी वाटलवाडी घेऊन देत तुम्हाला हा डायरेक्ट. मॅडम तुमच्या डायरेक्ट अशी खिशात असेल तुम्हाला खिसा नाही का. तुमचं असं ना कान फडफडल. का बरं तुमचं घर पण तुम्हाला घेऊन देतो. माझं घर माझंच आहे. तू कुठून घेऊन देणार आहे. मी पाटील मामा कोण घेऊन तुम्हाला देतो. हा तुमच्या नावावर करतो ना. अहो सरपंच झालाय त्याचं लय चालतंय मानता नाही. देतो मॅडम सरपंच मी सरपंच आहे गावचा आखी वाटलवाडी घेऊन देऊ शकतो तुम्हाला. मॅडम आज तुझा डायलॉग विसरला वाटतं. कोणचा. रोज नाद करते दुनिया. मॅडम नाच करते तुम्ही सारी दादा आपलं सर्वात भारी. नाही तर सरपंच आपल्या सर्वात भारी असं जरा शोभल ना असं घेणार. नाही मॅडम तसं कशाला अजून काय का. नाद करते दुनिया सारी. वात्रवाडीचा सरपंच सर्वात भारी. ओ मॅडम मी काय डायलॉग दिला आता मला पण मला नाही घ्यायचा. नाही घे ना. नाही नको काय मॅडम मला पण बघून दे ना ऍटिट्यूड. ऍटिट्यूड लय मॅडम आज. ते दिसतंय ना. कस काय बापारे मारण्यातच गेलाय गायला. ऐका की ऍटिट्यूड तर खानदानी आहे. तो असं जाणार नाही कळलं का. खानदान. हा सोपं आहे का? मॅडम आमच्या बापाने आमच्यासाठी लय कमवून ठेवलंय. हा मी कुठं नाही म्हणते ना.